पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या आता उलट्या बोंबा पाहायला मिळतात। पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे देण्यात भारत अपयशी झालाय। पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानला खोटा संबंध जोडण्याचा प्रयत्न, अशा प्रकारचा दावा आता शहबाज शरीफ यांनी केलाय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची चिथावणीखोर कृती आहेत। पाक पंतप्रधानांच्या आता उलट्या बोंबा पाहायला मिळतात। पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचा निषेध केलाय। तुर्कीचे राजदूत डॉक्टर इरफान नेझिरोग्लू यांच्या बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात। त्यामुळे वारंवार पाकिस्तानने दहशतवादाचा निषेध केला अशी प्रतिक्रिया देण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत जोडले। निखिल, आश्चर्यकारक आहे, दहशतवादासंदर्भात निषेध व्यक्त करणारा पाकिस्तान आज उलट्या बोंबा मारताना पाहायला मिळतंय। काय सांगशील सविस्तर? नक्कीच करण, आपण पाहिलं तर पाकिस्तानाचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आता अशा प्रकारचं वक्तव्य दिलेलं आहे आणि या वक्तव्यानंतर एकच चर्चा देखील होते, कारण त्यांनी आता कुठेतरी हे संपूर्ण जो हल्ला झाला, हा हल्ला पाकिस्तानाशी जोडला जातोय असं कुठेतरी त्यांनी या संपूर्णपणे जे संभाषण आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि यामध्ये पाकिस्तानाने या संपूर्णपणे हल्ल्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केलेली होती, परंतु भारताने याला प्रतिसाद दिलेला नाही असं देखील म्हटलेलं आहे। आणि हेच पुढे करत असताना भारताने कुठलाही पुरावा आहे तो दिलेला नाहीये। भारत पुरावे देण्यामध्ये अयशस्वी ठरला असल्याचं देखील त्यांनी या संभाषणामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शहबाज शरीफ यांनी हा आपल्या पाकिस्तानावरतून जो हात नसल्याचा आणि हात झटकल्याचा प्रकार आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि यामधून त्यांनी आपला भारत पाकिस्तानचे जे संबंध आहेत त्या संदर्भात देखील चर्चा केलेली आहे। परंतु कितीही अशा प्रकारचे जरी वक्तव्य केले तरी सुद्धा जे तथ्य आहे ते राहणारच आहे आणि या संदर्भात जी काही चौकशी आहे ती आता पुढे सुरू ठेवलेली आहे। नक्की निखिल, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।